आणि या संदर्भातली आणखी एक मोठी बातमी आहे। आता तुतारी वाजवून मशाल हातात घेऊन युद्ध लढायचं आहे अशी प्रतिक्रिया आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केली। तर आम्ही कुटुंब म्हणून एकत्र आहोत, दादाच सोडून गेले अशी टीकाही यावेळी रोहित पवार यांनी केली। युगेंद्र पवार आणि जय पवार यांच्या राजकारणातल्या एंट्रीवरून देखील त्यांनी आपली प्रतिक्रिया नोंदवलेली आहे। आता तुतारी वाजवून मशाल हातात घेऊन युद्ध लढायचं आहे अशी प्रतिक्रिया व्यक्त करत आमदार रोहित पवार यांनी एका प्रकारे महायुती सरकारला हा इशारा दिलाय। जे घर पवार साहेबांनी बांधलं म्हणजे राष्ट्रवादी, त्यातूनच पवार साहेबांना बाहेर काढलं गेलं हे लोकांना पटलं नाही। आणि आता चिन्ह जे मिळालेलं आहे ते फार महत्त्वपूर्ण चिन्ह आहे। कुठल्याही लढाईच्या पूर्वी आपण जर पूर्वी बघितलं असेल तर तुतारी पहिली वाजवली जाते आणि हा जो लढा आहे तो अहंकाराच्या विरोधात, स्वार्थीपणाच्या विरोधात आणि सामान्य लोक या नेत्यांच्या विरोधात लढणार आहे। त्यामुळे सामान्य लोकांसाठी तुतारी हे चिन्ह अतिशय महत्त्वाचं आहे। त्यामुळे मशाल हातामध्ये घेऊन तुतारी वाजून आता लढायचं आणि जिंकायचं सुद्धा। दादांनीच कुटुंबाला सोडून जाऊन स्वतः एकटे पडल्यासारखे तिथं झालेलं आहे। कुटुंबालाच दादांचा निर्णय हा कुठेही भावनिक दृष्टिकोनातून आवडलेला नाही। जर कुटुंबालाच आवडलं नसेल तर लोकांना कसा आवडेल। त्याच्याचबरोबर युगेंद्रली सुद्धा काल सांगितलं दादांना एकटं पाडलं गेलं नाही। तसंच जय पवार जे दादांचे चिरंजीव आहेत त्यांनी सुद्धा काल सांगितलं दादांना एकटं पाडलेलं नाही।